स्टार्ट. नमस्कार, माझं नाव आकाश मनोज आगरमोरे, वय 30. काही दिवसांपासून आय वॉज गोईंग थ्रू एन्झायटी अँड ओव्हर थिंकिंग. 3 दिवसांपहिले चव्हाण सरांनी माझ्या हिप्नोसिसचं एक सेशन घेतलं. तेव्हापासून मी थोडा रिलॅक्स्ड आहे, ओव्हर थिंकिंग कमी आहे आणि शांत वाटतं आहे. ओव्हरऑल पहिल्या एका सेशनमध्ये चांगला अनुभव आहे. स्ट्रेस बिलकुल नाही आहे आणि झोप पण शांत लागते. नमस्कार. काय काय होऊ लागलं होतं आपल्याला? ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस जास्त होता, झोप नाही लागायची. किती वाजता झोपत होता रात्री? मी रात्री 2-2:30 जसं हे होईल त्या ह्याच्याने झोपायचो. आता लवकरच झोपतोय, लवकर झोप लागते. 10-10:30 11पर्यंत झोप. अच्छा. आणि उदास वगैरे जे वाटायचं ते नाही, तसं नाही आहे बिलकुल. आधी काय काय व्हायचं? उदास वाटत होतं, दडदड होत होतं? हां, एन्झायटीज होतं, असं छोटे मोठे पॅनिक्स वाटायचे. पण आता नाही आहे. किती दिवसापासून होतं ते? दिवसांपासून म्हणलं तरी बरेच, एक 6-7 महिन्यांपासून सुरू होतं असं. हां, आता आपला 3रा दिवस आहे, आज बुधवार आहे. 3 दिवस झाले, एकदम रिलॅक्स्ड आहे आणि जास्त ओव्हर थिंकिंग नाही आहे. आणि जरी असेल तर त्यातून लवकर बाहेर पण येतं, झोप पण शांत लागते. झोप आता किती वाजता झोपतो आपण? आता 11-11:30पर्यंत मॅक्स. काम नसेल तर 11पर्यंत झोप येतो. अच्छा. आणि तुमच्या उत्साहात किती फरक पडलाय? फरक आहे, असं पडून नाही आहे. काही असलं की उठून करायची इच्छा होते. अच्छा अच्छा. तुम्ही काहीतरी करायचं म्हणून लागले होते ना आधी, हिप्नोसिसच्या अगोदर कोणतं तरी सेशन? मी काउन्सिलिंग सेशन घ्यायचा विचार केला होता, पण आता नाही वाटत की एवढी गरज आहे. आणखी एखादं सेशन आपण करू. अच्छा. तुमच्या चेहऱ्यावरची जी मरगळ आहे त्याच्यात थोडंसं तेज वाटते मला. थँक्यू. असं वाटू लागलं ना चेहऱ्यावर, निरागस वगैरे. बरोबर. आणि तुमच्या व्यवसायाच्या पद्धतीनं आता कसं तुम्ही बिहेव करताय किंवा त्या थिंकिंग कसं करताय? वाढवायचा विचार करतोय मी आणि बघू, आणखी मेहनत घ्यायची आहे. अच्छा. थँक्यू सर. हो, थँक्यू.